हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आई आलेली आहे आणि आईला येताच अद्विक त्याचे सगळे सर्टिफिकेट्स आणि त्याचे मार्कशीट वगैरे दाखवत होता आणि त्यानंतर आईनी मस्त तिचा पिटारा ओपन केला. आणि कोणतीच आई अशी नाही आहे की जी मुलीकडे जाते आणि खाली हात जाते म्हणून. काही ना काही आई घेऊनच येत असते आणि माझ्या आईने काय काय आणलं दाखवते तुम्हाला. तिने तिच्या हातचं लोणचं बनवून आणलं माझ्यासाठी. त्यानंतर आता इथे अमरावतीला ना निंबू मिळत, ना फणस मिळत, ना ह्या कैऱ्या मिळत. पण तिला की मी काहीतरी जात आहे तर घेऊन जायला पाहिजे म्हणून मग तिने ह्या सगळ्या गोष्टी आणल्या आणि यातच मला खूप खुशी असते की ती माझ्यासाठी माझी इतकी काळजी करते आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या राहतात तिने आणलेल्या. आणि ती दाखवत होती की म्हणजे तिचं बघा, ओम शांती ही तिच्या बॉटलवरही लिहिलेलं आहे, तिच्या बॅगवर ओम शांती लिहिलेलं आहे. आणि हो, आपल्या यूट्यूब फॅमिलीपैकी किंवा मग इन्स्टा फॅमिलीपैकी कोण कोण ओम शांतीमध्ये आहेत हे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यानंतर मग आईचं असतं की आई आल्यानंतर शांत बसत नाही मुलीकडे. कोणतीच आई मुलीकडे शांत नसते बसत. ती काही ना काही करतच राहते. ती करायला लागली तर म्हटलं थांब मी ठेवते. म्हणून मग मी सगळं काही मस्त छान ठेवून दिलं. आणि आई आल्यानंतर माझ्या इतक्या डिमांड सुरू होतात कारण तिच्या हातच्या सगळ्या भाज्या मला खूप आवडतात आणि ती फणस स्पेशली त्या गोष्टीसाठी आणलं होतं. ती यायच्या आधीच मी कालच यांना सांगितलं होतं की फणस घेऊन याल, आईच्या हातची फणसची भाजी हे मला खूप आवडते. जर जमलं तर मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल आईनी बनवलेल्या फणसच्या भाजीची. पण फणसची भाजी आई इतकी छान बनवते आणि आम्ही सगळेच जण अकोटला गेलो तर माहिती आहे तुम्हाला डिमांड करतो. मागच्या वेळेला अकोटला फक्त 2 दिवसासाठी गेली होती मी, पण आईला फणसच्या भाजीची आम्ही सगळ्यांनी डिमांड केली आणि तिने तेवढ्यातच मला भाजी बनवून खाऊ घातली होती. आणि त्यानंतर आत्ता तिने फणस स्पेशली त्या गोष्टीसाठी आणलं. आता इथे आल्यानंतर आम्ही घेऊन आलो असतो फणस आणि तिने भाजी बनवली असती, पण तिने तिथनं फणस आणलं आणि त्याची भाजी आता ती बनवून आम्हाला खाऊ घालणार आहे. तर तिने ज्या कैऱ्या आणल्या होत्या तिला माहीत होतं की ह्या कैऱ्या हिला आवडतात. मग त्या कैऱ्या मी छान तिखट मीठ टाकून खाल्ल्या मस्त लावून. त्यानंतर मग मुन्नासोबत आम्ही खूप वेळपर्यंत गप्पा मारत बसलो, कल्याणी, मुन्ना, आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. बाय.